समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुर शहर में बहुजन विचार मंच के अध्यक्ष तथा महाराष्ट्र कांग्रेस इकाई के पूर्व सचिव नरेंद्र जिचकार इन्होंने निकाले हुए जन आशीर्वाद यात्रा का 13वां दिन था। 27 जनवरी 2024 को उन्होंने पश्चिम नागपुर के गिट्टी खदान परिसर का दौरा किया, जहां पर उन्होंने स्थानिक नागरिकों से चर्चा कर उनकी समस्याएं सुनी तथा यह समस्या सुलझाने का आश्वासन दिया। आता रोजच मी फिरत आहे, वेगवेगळ्या एरियातले लोक जुळत आहे। बऱ्याचशा समस्या पश्चिम नागपुरातल्या लोकांच्या आहे, कारण 2 वर्षापासून कॉर्पोरेशन इलेक्शन नाही आणि विधानसभेचे जनप्रतिनिधी काही कोणाकडे जाऊन बघत नाही। फार अतिशय दुर्लक्षित असलेला पश्चिम नागपूर एरिया आहे। बरेच लोक आम्हाला त्यांच्या ज्या काही समस्या त्या सांगत आहे, त्या समस्याचं आम्ही निराकरण पूर्णपणे करत आहे। दुसरं असं आहे की हा जो भाग तुम्ही इथं बघत आहे, सगळ्यांना आम्ही घरोघरी जाऊन आम्ही सगळ्यांना एक सद्भावना आमच्याकडनं देत आहे। सगळ्यांनी, सगळे समाज, सगळे धर्म यांनी सगळे सोबत आजपर्यंत जसे राहतो त्या पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे आणि आपला हा जो देश धर्मनिरपेक्षता आहे, धर्मनिरपेक्षकच राहायला पाहिजे आणि प्रत्येकाने माझ्यासोबत सामील करून मला आशीर्वाद देण्यासाठी मी त्यांना सगळ्यांना विनंती करत आहे। प्रतिसाद मी सांगण्यापेक्षा तुम्ही माहिती करा, तुम्ही पत्रकार आहे, इतके लोक माझ्यासोबत जुळत आहे, शेकडो लोक सोबत माझ्या राहतात आणि जितके सुरू करायचे राहतात त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा आम्ही आमची पदयात्रा संपवतो तेव्हा राहतात। आणि मेन म्हणजे माझं जे काम आहे, मागील 15 ते 20 वर्षापासून मी लोकांमध्ये जाऊन जे काम करत आहे, वेगवेगळे कॅम्प्स घेत आहे, वेगवेगळे बहुजन विचार मंचामार्फत मी कार्यक्रम करत आहे, तर कुठे ना कुठे मी जनसामान्याशी जुळलेला आहे। त्यामुळे मला असं कोणत्याही घरी, आता मी मोहननगरपासून सुरू केला, आता मी गिट्टी खदानला आहे, कोणत्याही घरी मला स्वतःला मी असं नवीन काही वाटत नाही आहे। म्हणजे लोक मला ओळखत आहे, कोणी चहा आम्हाला ऑफर करत आहे, कोणी पाणी देत आहे, कोणी तिळगुळ देत आहे। तुम्ही आता बघाल, आत्ताच्या आता जवळपास 8 ते 10 ठिकाणी माझं हार टाकून स्वागत झालं। तर मला असं वाटतं की माझं जे काम, ज्यामुळे मी लोकांमध्ये कनेक्ट आहे, त्याचा मला खूप फायदा होता है। इस समय उन्होंने हर घर जाकर लोगों से चर्चा की और लोगों का आशीर्वाद लिया। जन आशीर्वाद यात्रा को नागरिकों ने सकारात्मक प्रतिसाद दिया। इस यात्रा के कुछ क्षण आप देख सकते हैं समाचार अब तक पर। संकल्प नवा, ध्यास नवा, नेतृत्व नवे, विश्वास नवा, मार्गरथ हाक तुमची, मार्गरथ हाक तुमची, सुसंवाद आवाज नवा, साथ तुमची, हात तुमचा, जनकल्याणाची भावना, शुभेच्छा नववर्षाच्या, सुख समृद्धीची प्रार्थना, आशीर्वाद यात्रा। समाचार अब तक के लिए रिंकू पांतावने, नागपुर।